हॅलो फ्रेंड्स, आज आपण चपातीपासून झटपट आणि टेस्टी चपाती पिझ्झा रोल बनवणार आहोत. हा नान स्टाईल चपाती पिझ्झा रोल कसा बनवायचा हे बघूया आता. ह्या काही उरलेल्या चपात्या राहिलेल्या आहेत माझ्या 4. त्याच्यापासून आपण चपातीचा पिझ्झा रोल बनवणार आहोत. स्टफिंगसाठी पनीर घेतलेलं आहे. पनीर ऑप्शनल आहे. कांदे घेतलेले आहेत 2, 1 टोमॅटो, 2 शिमला मिरची चिरून घेतलेल्या आहेत, मेयोनीज, शेजवान चटणी आणि चिल्ली फ्लेक्स. आता आपण पनीरचे तुकडे फ्राय करून घेणार आहोत. तेल गरम झाले कढईत. आता आपण पनीरचे तुकडे टाकलेले आहेत. ते गोल्डन ब्राऊन कलरचे होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. फ्राय झालेलं आहे. आता ह्याच तेलात आपण 2 बारीक चिरलेले कांदे फ्राय करून घेणार आहोत. सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून झालेलं आहे. आता 2 बारीक चिरलेल्या शिमला मिरच्या टाकलेल्या आहेत त्या आपण त्यामध्ये परतून घेणार आहोत. शिमला मिरची आणि कांदा फ्राय झालेला आहे. त्यात आता 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आहे आणि तो पण फ्राय करून घेतला आहे. ते सगळं फ्राय झाल्यावर 1 चमचा शेजवान चटणी टाकलेली आहे. तुम्ही टेस्टनुसार जास्त पण टाकू शकता. ते सगळं आता मिक्स करून फ्राय करून घेतलेलं आहे स्टफिंगसाठी. आता हे स्टफिंग रेडी झालं आहे. आता 1 चपाती घेतलेली आहे आणि चपातीचे आता आपण 2 भाग करून घेणार आहोत. 2 रोल होतील एका चपातीचे. 2 भाग केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण सगळं 1 चमचा शेजवान चटणी घेतलेली आहे, ती सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहोत. सगळीकडे आता स्प्रेड करतोय. स्प्रेड झालेली आहे शेजवान चटणी सगळीकडे. आता त्याच्यावर मेयोनीज टाकलं आहे. मेयोनीज सगळीकडे स्प्रेड करून घेतलं आहे. आता चिल्ली फ्लेक्स टाकणार आहे. स्नॅपिंगचे चिल्ली फ्लेक्स. चिल्ली फ्लेक्स थोडेच टाकायचे, जास्त टाकलं की तिखट लागतं भरपूर. थोडेसे टेस्टसाठीच टाकायचे. आता स्टफिंग टाकणार आहे. 1 चमचा स्टफिंगचा घेतलेला आहे. स्टफिंग थोडंसं टाकलं तरी ते इनफ होतं, जास्त नाही लागत. आता ते सगळीकडून स्प्रेड करून घेतल्यावर पनीरचे तुकडे टाकणार आहोत. पनीरचे पीसेस ऑप्शनल आहेत, तुम्हाला जेवढे टाकायचे तेवढे टाका, पण पनीरच्या पीसमुळे टेस्ट छान येते. आता चीज थोडंसं टाकणार आहे. चीज थोडं टाकलं तरी टेस्ट छान येते. तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त टाका. आता हे स्टफिंग सगळं रेडी आहे आपला चपाती पिझ्झा रोलचं. आता आपण ह्याला रोलसारखं फोल्ड करून घेणार आहोत. 2 टोक असे, पहिला एक आतमध्ये आणि दुसरा त्याच्यावर फोल्ड करायचा. दुसरा पण केला आहे. आता दोन्ही पण पिझ्झा रोल रेडी आहेत चपातीचे. आता पॅन गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बटर टाकलेलं आहे. बटर थोडंसं टाकायचं. आता त्याच्यावर चपातीचा पिझ्झा रोल ठेवलेला आहे. आता तो मीडियम फ्लेमवर फ्राय करायचा आहे. आता त्याला दुसऱ्या साईडून फ्लिप केलं, कारण की बटर दोन्ही साईडला लागलं पाहिजे व्यवस्थित म्हणून. ह्या पॅनमध्ये फ्राय केल्यामुळे नानसारखा लुक येतो एक छान. आता बघा तुम्ही, असं काळेसर लालसर डाग येईपर्यंत भाजल्यामुळे किती छान दिसतंय ते. आता ते फ्राय झालेले आहेत मस्त. हे असं स्टफिंग आधी बनवून घेतलं की ते खाताना खूप टेस्टी लागतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, म्हणजे तुम्हाला सगळे पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील, इतकं भारी लागतं हे. हा नान स्टाईल चपातीचा पिझ्झा रोल तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.